5 ओव्हर मॅच 4 बॉलर पाहायला भेटतील आणि त्याच्यामध्ये तिसऱ्या ओव्हरला कंटिन्यू बॉलिंग मध्ये सागरला ठेवलं जात आहे. टार्गेट कितीचं सेट होईल पाहूयात. पहिला चेंडू पिकअप स्ट्रोक पिक केला आणि धावा आता टिक केला जातील. हाताला चटका आणि तो यावेळेस देऊन निघाला हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिकअप स्ट्रोक होता, पुलचा फटका होता आणि त्याच्यामध्ये पहा काय घडलं होतं. खूप चांगला स्ट्रोक खेळलाय, बॉडीवरती येणारा हा बॉल समोर खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबर तिथे लॉंग ऑन सेट होता आणि त्याच्या हाताला चटका देऊन बॉल निघालाय. हा षटकार आलाय, षटकारानं धावा झाल्यात आता 24. चर्चा ही झाली की झेल न पकडता जरी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला असता तर फायदा झाला असता, अशी चर्चा होती मैदानामध्ये. आणि आता यावेळेस फिल्डर तिथे चेंज केला गेलाय. आता तन्मा आला, नाही सोडणार झेल, पकडला गेला आणि तिथे आली ही विकेट. फलंदाज पराग आउट. परागची विकेट मिळते आहे. आता दोन्ही लेफ्टी बॅटर दिसतील मैदानाच्या आतमध्ये, कारण आता गणेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंगच्या क्रमवारीतेमध्ये बदल दिसतोय शे आणि अंबरशे या संघाकडनं. ॲज अ ओपनिंगचा खेळाडू आता थोडंसं मिडल ऑर्डरला पाठवण्याचा प्रयत्न होतोय. पाहूयात गणेश कशा पद्धतीने खेळेल. 24ला 2 आता अशी परिस्थिती आहे शे अंबरशे टीमची. पहिला चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. विकेट आल्यानंतर आपण पाहिलं तर जसा गणेश आला मैदानाच्या आतमध्ये सिंगल त्याने काढले आहे आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा मेजर किशोर जात आहेत. धावफलक 25. हलक्या हाताने इथे खेळा, गॅप शोधण्याचा प्रयत्न. बरोबर आपण पाहत आहोत गॅप शॉट सिलेक्शन, हे प्रॉपर कनेक्शन. चेंडू सीमा पार आलाय तो चौकार. हाच प्रयत्न सातत्याने चालवला होता तो स्क्वेअर कट करण्याचा. हा थोडासा लेट खेळला होता फटका, परंतु त्यापेक्षा महत्वाचं राहिलंय की गॅप मिळाला आणि तिथून चौकार आलाय. धावा झाला 29. 4 बॉलचा खेळ झाला, 29 धावा. दोन्ही विकेट पाहायला गेलं तर सागरच्या खात्यामध्ये आहेत. बादशीकडा आता मागे चाललाय, डीप थर्ड आहे परंतु फायदा होणार नाही. त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. टप्प्यानंतर कार्यक्रम, चेंडू सीमा पार, लगातारचा चौकार. 33 धावा. पहिल्या षटकापेक्षा हे षटक थोडंसं सागरचं महागडं राहिलंय, कारण काही चान्सेस गमावल्यात, काही मिसफील्ड झाल्यात. पहिल्या ओव्हरला 90 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. बाहेर चाललाय हाही बॉल, लेग सिक्स सोडून जातोय. पंचांनी कळवला वाईट बॉल, अतिरिक्त धाव. आता धावा झाला 34. अंतिमचा बॉल पुन्हा हाताळावा लागेल. दोन्ही लेफ्ट बॅटर समोर आहेत आणि त्याच्यामध्ये लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्यामुळे थोडासा फरक पडला या ओव्हरवरती. 34 धावा आता झाल्यात. हो, प्ले अँड मिस. इथे लाईन चांगली ठेवली आहे. क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे इथे लेंथ मिस केली आणि इथून आला डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरला धावा झाल्या 34.
चला, दोनच बॉलरांचा वापर 3 ओव्हरमध्ये झालाय, त्यामुळे आता येणारे नवीन गोलंदाज अजून पाहायला भेटतील. त्याच्यामध्ये अजय आला या चौथ्या ओव्हरला. शॉर्ट बॉलचा वापर होता आणि त्याच्यामध्ये बॉडीवरती बॉल आलाय. पुल करण्याचा तो प्रयत्न होता. गेल्याही मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल केलेलं होतं गणेशनं, परंतु पुन्हा विश्वास दाखवलाय. तितकंसं कॉन्फिडन्स या मैदानावरती आतापर्यंत मिळालेला नाहीत. बॅटिंग लाईनअप येणारे अजूनही स्ट्रॉंग आहे, परंतु येणारे जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांना ते करून दाखवावं लागेल. अजयचा पहिला चेंडू डॉट बॉल. इथे चांगला स्ट्रोक आहे. गोळीच्या वेगाने निघालाय. नो चान्स. यस, इट इज 4. हा दिल मागे मोर होता. येतोय चौकार. 38 धावा. ला स्कोर कार्ड. 4 चौकार आणि 2 षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत आलेत. आता एक क्रॉस बॅटेड हा फटका इथे खेळलाय. पाहतात मिड विकेट आहेत. चांगली फिल्डिंग रवी सरांकडनं तिथे होते. तोपर्यंत धाव फलक 39 वरती जाऊन पोहोचलाय. 3 बॉलमध्ये या ओव्हरला 5 धावा आल्यात. एक चौकार, एक सिंगल, एक डॉट बॉल. आतापर्यंत पाहायला गेलं तर मेजर किशोर 16 वरती खेळतायत, 6 वरती गणेश खेळतायत आणि 39 ला धाव फलक आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. मिसटायमिंग स्ट्रोक राहिलाय. झेल पकडण्याचा प्रयत्न होतोय. दूरवर चेंडू आहे आणि आता तो प्रयत्न 2 धावसंख्येचाही यशस्वी होईल असं दिसतंय. ओव्हर थ्रो. अडवण्याचा प्रयत्न मनापचा चांगला होतोय. तोपर्यंत या 2 धावा इथे या चेंडूवरती मिळून जातील. 41 स्कोर कार्ड. श्री अंबरची टीम. यावेळेस आतापर्यंतचा मी म्हणेन सगळ्यात दूरवरचा हा आलाय षटकार. बॉडीवरचा बॉल होता आणि त्याच्यामध्ये बाउन्स बरोबर त्या कमऱ्याच्या लेवलच त्याला हा फटका चेंडू मिळाला आणि त्याच्यामुळे टिक करण्यास आणि धावा टिक करण्यास सोपं पडलं आणि ते हा षटकार मारलाय. 47 धावा आता झाल्यात. यावेळेस नो बॉलचा इशारा आणि त्याच्यामध्ये हा कव्हरला चेंडू पाठवलाय. पाहूयात धावा किती मिळतील. चेक करायचा आहे का? ओके, चला, बॉल चेक करण्यासाठी सांगितलंय. बॉल चेक केला जाईल. नो बॉलचा इशारा थर्ड पंचांना आमच्यापर्यंत कळवलेला आहे आणि तिथे आता त्या धावा बोनसच्या मिळतील. 49. नो +1 49 झाला. तर 49 ला स्कोर कार्ड. अंतिमचा फ्री हिटचा बॉल आहे. आणि आता समोर मारलाय हा सडक पे कडक आणि बेधडक, कारण फ्री हिटच्या बॉलवरती तुटून पडलाय. आलाय षटकार. षटकारानं धावा झाला. धाव फलकामध्ये टोटल 55. 55 ऑन बोर्ड. 21 धाव संख्येचं हे षटक राहिलंय आणि त्यामुळे आता धावा झाल्यात 55. अंतिमचं षटक बाकी आहे. धावा आता आल्यात.
4 ओव्हरला 55. आणि आता मुनाफ शेख अंतिम ओव्हर मध्ये. पहिलाच बॉडीवरतीच बॉल होता, पुल केलाय, गॅप मध्ये मारलाय, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन इथेही आहे. चेंडू सीमा पार आलाय, महत्वाचा अजून एक चौकार. 59 59 ऑन बोर्ड. 59 ला स्कोर कार्ड. अंतिमचा बॉल आहे, त्यामुळे आता काउंटर अटॅक प्रत्येक बॉल वरती चढवण्याचा तो प्रयत्न होईल. बॉडी वरती बॉल सगळेच बाहेर पाठवले त्यांनी, त्याच्यामध्ये हेही चित्र तेच आहे. पुन्हा आलाय चौकार. दोन बॉलला 2 चौकार आलेत. बॉडीवरती हाही बॉल पहा, पुल केला गेलाय, परंतु तिथे चांगला हाही स्ट्रोक राहिलाय. टायमिंगचा मिलाप इतकाही नव्हता, परंतु चौकार आला हे महत्वाचं. 63 झालं. हो, आणि यावेळेस तर हात खोलण्याची संधी. पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके, आणि तेच फटके पडलेत, कारण सगळे बॉल बॉडीवरती हाताळणी झाली आहे. हाही बॉल तसाच होता, परंतु आता बॉल निसटलाय, मागे चाललाय. बोनस मिळेल का? हो, निघालाय बॉल. बीट करतोय विकेट किपर आणि बीट करतोय थर्ड मॅनला. आणि आता चेंडू सीमा पार. हा तर खूप मोठा बोनस 5 धाव संख्येचा. 2 चौकार, 1 षटकार, आणि त्यानंतर या 5 धावा झाल्यात आता 74. 74. 6 ओव्हरला 80 धावा काढल्या होत्या, आणि आता 5 ओव्हरला देखील तेवढ्या धावा होऊ शकतायत. आता हाही बाहेर आहे. 75 धावा झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे, त्यामुळे चांगल्याच स्थितीमध्ये बॅटिंग होते आणि परिस्थिती गंभीर होती. तिथे खंबीरपणे उभा राहिलाय किशोर परटुले. 39 वरती खेळतोय. यावेळेस तर हाही पुन्हा एकदा पाठवला गेलाय. हा देखील चाललाय समोर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 81 धावा. 45 वरती खेळतोय. तिसरी 50 पाहायला भेटेल का पाहूयात. बाहेर ठेवला गेलाय. मुनाफ शेखचं हे षटक महागडं होत चाललंय. आतापर्यंत त्यानं 27 धावा खर्च केल्यात. 82 धावा झालेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 82 झाल्यात. आता इथे पाहायला गेलं तर भरपूर वेळानंतर एक चांगला चेंडूची हाताळणी, जिथे बाहेर ठेवला हा चेंडू. वाईड लाईन पकडून चालला होता यावेळेस, त्यामुळे फायदा झालाय. सिंगल आली आहे, आणि आता सिंगलने धाव फलक 83. 6 ओव्हरला इतके काढू शकले नाहीत, परंतु 5 ओव्हरला काढून दाखवल्यात. चांगला स्ट्रोक आहे. गॅप मिळालाय का पाहूयात. फिल्डर आहेत, परंतु काही करू शकलेले नाहीत. ओव्हर महागडी झाली आहे. 32 धावा ओव्हरला आल्यात, त्यामुळे धावा झाल्या 87. 87. 88चं टार्गेट आहे.
चला 88चं टार्गेट आहे. चला पुढची मॅच साठी आपण टॉस करणार आहोत. प्रीतम 11 टीम चला आपण या. आणि विपक्षामध्ये कोरबगाव धामणी अशी मॅच होईल. दोन्ही टीमसाठी नॉकआउट स्टेज असेल तो. पहिलाच बॉल विशेपला चांगला स्ट्रोक तर आहे, परंतु इथे फिल्डर आहेत आणि आता बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग. स्ट्रोक चांगला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत आलेले सिंगल अकाउंट खातं खोललं गेलं तन्मय भांगरेचं. या मॅचमध्ये त्याच्यावरती नजर असतील कारण हाफ सेंचुरी मारली होती त्याने गेल्या मॅचमध्ये. मुनाफ शेख याही खेळाडूवरती चर्चा होईल या इनिंगमध्ये. एक्साच्या धावा आल्या तिथे. वाईट +1 मिळाला तिथे. 2 एक बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा झालेल्या आहेत. 88चं चेस आहे आणि त्यामुळे प्रति ओव्हरला त्या सरासरीनं तुम्हाला जावं लागणार आहे जिथे महत्त्वाची बॅटिंग होणं गरजेचे असेल. याच टीमनं 106 धावा काढल्या त्यामुळे त्यांच्याकडेही तो कॉन्फिडन्स आहे. अपोजिट टीमनं 6 ओव्हरला 80 करून 81 धावा चेस केल्या डिफेन्स केल्या होत्या. या मॅचमध्ये 88 धावा त्यांच्याकडे आहेत त्यामुळे हा सामना खूप महत्त्वाचा. हो फटका चांगला आहे. फटक्यामध्ये वजन. धावा इथे मिळतील अर्धा डझन. षटकार. ही खासियत आहे. पिकअप स्ट्रोक लाईन आणि लेंथ लवकर पिक करतोय तन्मय. त्यामुळे तो चर्चेमध्ये सातत्यानं राहिलाय आणि चर्चा करण्यास भाग देखील पाडतोय. पहा पिकअप स्ट्रोक होता. लेंथ पिक केली आणि धावसंख्या टिक केली. 6 मिळाल्यात. आणि आता हा तर खूपच दूर पाठवलाय. उंचच उंच आणि लांबच लांब. सडक पे कडक आणि हाही बेधडक ठोकलाय. षटकार. लगातार 2 षटकार आले. धावा झाल्या आता 15. 3 बॉलचा खेळ झालाय. 15 धावा. अमितचा स्पेल गेल्या मॅच मध्ये खूप चांगला होता परंतु या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरला 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आलेत. आता इनसाइड आउट खेळलाय. हाही गॅप मध्ये आहे. एका टप्प्यानंतर चाललाय. हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो या 4 धावा आल्या तरी धावा झाल्यात आता 19. विकेट खूप मॅटर करणार आहेत या मॅच मध्ये.
विकेट जर घेतल्या गेल्या नाही तर मी म्हणेन उंबरमाळी शिरोळ टीमला सामना सोपा आहे, परंतु काही जर विकेट आला तर मग हा सामना कठीण होईल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सध्या तरी लयबद्धता साधली आहे, हे महत्वाचं. 2 षटकार 1 चौकार, 3च बॉल खेळलेत आणि सगळे बाहेरच पाठवलेत. आता हाही हो शॉट ऑफ द डे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, टायमिंगचा मिलाप आणि आता हाही चेंडू सीमा पार, षटकार. हा कडक मारलाय, बेधडक बॅटिंग करतोय. धाबा झाल्यात आता 25. बॉडीवरचा बॉल आई मागवावं लागेल बाहेरने, कारण निघाला बाउंड्री लाईन कडे. थर्ड मॅन डीप मध्ये होता परंतु फाईन लेग नाहीत आणि त्यामुळे आलाय हा चौकार. 29 झालात, ओव्हरला 29 आणि पहिलं षटक इथे महागडे राहिलं. ची चेस करायचे आहेत आता. 24 बॉलला करायचे आहेत 59. बाटची कडा आणि आता मागे चाललाय. पाहूयात फिल्डर तिथे सेट केला गेलाय, फायदा होतोय. तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. सिंगल येईल. 30 वरती स्कोर कार्ड. गणेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला सेकंड ओव्हर मध्ये पाहायला भेटतं. पहिलं षटक महागडे राहिलंय, त्यामुळे ते प्रयत्न करावे लागतील या ओव्हरला. सामना थोडासा सोपा झालेला वाटतोय, कारण पहिल्याच ओव्हरला 29 आल्या होत्या. रिक्वायर रन रेट खूप मोठा होता, परंतु त्यानंतर कमी करून ठेवलाय, कारण बॅटिंग चांगली करतोय. हो आता चांगला हा बॉल, इथे रिक्स कमी घेतली आहे मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. तन्मयच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल येतोय, म्हणजे चांगली कामगिरी होते या बॉलवरती. बस टायमिंग. विकेट साठी सातत्यानं प्रयत्न होत आहेत. हा गॅप मध्ये मारलाय, बॅकवर्ड पॉइंट खाली क्षेत्र आहे आणि आता तिथे चेंडू निघालाय सीमा पार. तन्मयच्या बॅटमधून आला अजून एक चौकार. 4 धावा. 34 ला स्कोर कार्ड. 21 बॉल मध्ये 54 हवेत. समोर मारलाय. यावेळेस पाहूया टायमिंगचा मिलाप. उंची आणि आता लांबी ही चालली आहे. प्रीतमनं बाहेर झेल सोडलाय, परंतु आला इथे षटकार. काय अफलातून बॅटिंग होते. बॉल बॅटला लागल्यानंतर तन्मयचे सगळे चेंडू बाहेर गेलेत. हा एक वेगळा कॉन्फिडन्स त्याला मिळतो या सगळ्याच फटक्यांच्या दरम्यान. हा पहा, हा देखील पिकअप स्ट्रोक होता. पिक केल्याने धावसंख्या टिक केली आणि बाहेर पहा ते प्रयत्न किती झाले होते प्रीतमचे, काही फायदा झालेला नाहीत. षटकार आलाय मात्र. आणि आता विकेटची संधी आहे का पाहूयात. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होईल का, नाही, चान्स नाहीत. आणि आता बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय चेंडू सीमा पार, चौकार. 44 धावा. चला कॅप्टन, बोट टीम कॅप्टन, पुढच्या मॅच साठी या लवकर टॉस साठी. टॉस होतोय, नाहीतर मग 4 ओव्हरचा मॅच खेळवला जाईल. सूचना आलेली आहे, लक्षात घ्या. ऑलरेडी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, अनाउन्समेंट झाली आहे. हा देखील चाललाय, उंच तर गेलाय, फक्त डिस्टन्स कमी वाटतंय. अमित आला आणि झेल पकडलाय. मॅचची गोल्डन विकेट कॅरी. 44 ला पहिली विकेट. झटका पहिला. अंतिम बॉल होता आणि त्याच्यावरती बरोबर जाता जाता विकेट घेतलेली आहे गणेशनं.
परंतु कामगिरी करून चाललेलं आहे असंही म्हणायला हरकत नाही. कोरबगाव धामणी, चला या टॉससाठी लवकर अपोजिट टीम कॅप्टन उपस्थित आहेत. 44 ला पहिला झटका आता इथून दिला गेला आणि सगळ्यात महत्वाची ती विकेट, मॅचची गोल्डन विकेट. अर्थातच तन्मय भांगरे आउट झालाय, त्याची कामगिरी तो करून परतलाय, परंतु अपेक्षा त्याच्याकडनं मॅच फिनिशिंग टचची होती. 10 बॉल 40 धावसंख्या करून तो बाद झालेला आहे. त्यामुळे ही इनिंग खूप महत्वाची राहिली आहे. म्हणजे 2 मॅच मध्ये तो 100+ धावा काढणारा पहिला खेळाडू ठरलाय. चला 44 झाल्यात, 44 अजूनही हवे आहेत. कोरबगाव 2 ओव्हरला 44 तुम्ही काढल्यात, आता 3 ओव्हरला 44 अजूनही तुम्हाला हवे आहेत. अशा परिस्थितीमध्ये जास्तची घाई केली आणि त्यामुळे विकेट आली आहे. चांगला बाउन्सर, बरोबर आपण पाहत आहोत खांद्याच्या लेवलनं निघालाय हा बॉल. गुड बॉल, खूपच चांगली गोलंदाजी. पहा हा बाउन्सर हाताळलाय. चला टॉस होतोय. प्रशांतजी जुगरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. कहीं पे निगावर कहीं पे तीर, या पद्धतीने स्ट्रोक राहिला आणि आता खराब फिल्डिंग झाली आहे. डीप मध्ये बॉल आणि आता बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रेणुसीमा पार, चौकार येतोय. कोरबगाव धामणी संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे प्रीतम 11 आपल्याला बॅटिंग करायचे, लक्षात घ्या. 49 आता धावा झाल्यात. चांगला बाउन्सर पुन्हा एकदा हाताळला गेलाय. इथे पाहूयात किती धावा येतील. स्वतः गोलंदाज धावलेत आणि त्यानंतर बॅकअप साठी फिल्डर येतोय. बॉल फेकी होईल तोपर्यंत सिंगलच मिळेल. तुषारचं हे षटक आतापर्यंत टीमसाठी फायदेशीर राहिलंय श्रेय अंबरच्या संघासाठी, कारण इथे कमबॅक राहिलंय. आणि त्यापेक्षा महत्वाचं की हे कमबॅक का झालं तर त्याचं कारण आहे पहिली विकेट तन्मयची मिळाली आणि आता धावसंख्या ज्या खोऱ्याने येत होती ती आता गती थोडीशी मंदावली आहे. 50 झाल्यात. तेरा बॉलला 38 पाहिजेत आता. बाची कडा आणि आता हाई बॉल बॅकवर्ड पॉइंटला निघाला. क्षेत्ररक्षक आहे पराग, चांगली फिल्डिंग. ओ वेल स्टॉप. 51 झाल्यात 3 ओव्हरला. आता 12 बॉलला 37 पाहिजेत. रिक्वायर्ड 100 पुन्हा वाढला आता. 12 बॉल 37. बादशी कडाने आता मागे चालला. इथे फिल्डर आहेत. कॉन्फिडन्स तितकासा फटक्यांमध्ये दिसलेला नाही. आता तन्मय आउट झाल्यानंतर अजय आणि मुनाफ खेळतोय.
इथे यावेळेस देखील आपण पाहत आहोत आलेले हे विकेट पाहायला भेटले आहे. दबावामध्ये ही विकेट फलंदाज अजय आउट होतोय. झटका मिळतो दुसरा. 10 बॉल आता 36 पाहिजेत. दहा बॉल 36 म्हणजे इथून 10 बॉल मध्ये तुम्हाला 6 षटकार मारावे लागतील. विकेट क्रमांक 2 सध्या तरी इथे मिळाली आहे श्री अंबरच्या टीमला. अजून एक बाउन्सर, चांगला गोलंदाजीचा नमुना यावेळेस इथे दाखवला जातोय. गुड कमबॅक. हो, बॅटची कडा आणि आता मागे सरळ चाललाय बॉल. तिथे 2-2 मागे फिल्डर, परंतु आता फायदा होणार नाही. चेंडू सीमा पार आला हा चौकार आणि आता चौकाराने धाव फलक 56. 8 बॉलला आता 32 पाहिजेत. 8 चेंडू मध्ये 32 धावा. चांगला सामना रंगलाय. पहिला 2 ओव्हरला 44, मग त्यानंतर थोडं कमबॅक ही झालंय. आता पुन्हा धावा यायला सुरुवात झाली आहे. हाय गॅप मध्ये मारलाय. चेंडू निघाला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा सीमा पार आला. अजून एक चौकार. लगातार 2 बॉलला 2 चौकार आले आणि त्यामध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये उंबरमाळी शिरोळ संघ येतोय. 7 बॉलला 28 पाहिजेत. त्यामुळे हा बॉल आता खूप महत्वाचा आहे. हा बाउन्सर पुन्हा मारण्याचा तो प्रयत्न होता. हुक केला, धावा बुक केलात. अंतिमचा बॉल लोवर फुलटॉस होता. विषेपला फटका आलाय आणि तिथे खराब फिल्डिंग. तिसऱ्या बॉलला हा तिसरा चौकार. लगातारचे 3 चौकार मारले त्यांनी मॅच मध्ये घेऊन आलाय सँडी. आता राहिलेत 6 बॉल. 6ला 24. 6 बॉल मध्ये 24 हवे आहेत. चला चला फिल्डिंग लावा आता. 6ला 24 करायचे आहेत. चांगला सामना रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत उंबरमाळी शिरोळ वर्सेस श्री अंबरज अशी ही मॅच आहे. 6 बॉलला 24. सहाला करायचे आहेत आता 24. मुनाफ शेख आणि सँडी डोळस सध्या तरी हे 2 खेळाडू आहेत आणि आता बॉलिंग मार्क वरती रोहित. 6 बॉल 24 म्हणजे 4 षटकार यावेळेस इथून मारावे लागतील. खडे खडे खेळलाय. हा फटका गॅप मध्ये मारलाय, परंतु तिथे बॉल अडेल का पाहूयात. क्षेत्ररक्षक धावतोय. हो, अडवलाय आणि त्यानंतर आता 2चा प्रयत्न आहे. 2 धावा मिळून जातील. 5 बॉल 22 करायचे आहेत.
बॉल फक्त अडवायचे आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमला बॉल बाहेरच मारावे लागतील, त्यामुळे लवकर विजय मिळेल. 5 बॉलला आता 22. मुनाफ शेखचं ते महागडे षटक राहिलं होतं अंतिमचं, आता त्याच काही धावा झाल्या असं दिसतंय. आली विकेट आणि आता हा खूप मोठा झटका लागलाय उमरमाळी शिरोळ टीमला. फलंदाज बाद झालाय. आता 4 बॉलला 22 पाहिजेत, त्यामुळे आता इथून सिंगल डबलनं काम बनणार नाहीत. 4 बॉलला 22. एक परिस्थिती अशी होती 2 ओव्हर नंतर असं वाटलं की तन्मय जोपर्यंत होता तोपर्यंत वाटलं की लवकर मॅच फिनिश होईल. मग त्यानंतर आली ती विकेट आणि त्यानंतर आता मॅचचे मोमेंट शिफ्ट झाले आहे. आता 4 बॉलला 22. सामना कठीण आहे, तितका आता सोपा राहिलेला नाहीत. चढ उतार ओव्हरऑल या मॅच मध्ये पाहायला भेटलेला आहेत. 4ला 22. मॅच संपलेली नाहीत. प्ले अँड मिस. हा आलाय डॉट बॉल आणि पूर्णपणे आता मॅच मध्ये वर्चस्व ठेवले श्रेय अंबरच्या टीमनं. पुन्हा एकदा जड मध्ये गेलाय. हाही चांगला बॉल आहे. 2 बॉलला आता 22 करायचे आहेत. इथे आता समोर खेळला आणि तितकासा आता फायदाही होणार नाहीत, कारण इथे वेळ निघून गेलेली आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण धावा राहिल्यात. 1 बॉलला 21. चांगली कामगिरी श्रेय अंबरजे संघाची. बॉलिंग खूपच चांगला राहिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने इथे हा सामना समाप्त झाला. अभिनंदन टीम. लगातार 2 मॅचेस जिंकून वर्चस्व ठेवले श्रेय अंबरजे संघानं. अभिनंदन आहे आपलं. आणि लगेचच आपण वळूयात या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कडे, जिथे मॅचची समरी पाहिली जाईल आणि त्यानंतर खेळाडू चूज केला जाईल. पाहूयात मॅचचा हिरो कोण आहे. श्रेय अंबरजे संघ खेळत असताना जिथे 6 बॉलमध्ये गणेशनं 16 धावा नॉट आउट राहिला. 5 बॉलमध्ये 9 धावा परागनं काढल्या. 3 बॉलला 6 जयेशने काढल्या आणि 17 बॉलमध्ये नॉट आउट 46 धावा ज्याने काढल्यात तो मेजर किशोर परटुले ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 16 बॉल 46, 17 बॉल 46. चला आपण या, आपलं स्वागत आहे या व्यासपीठाकडे. खूप चांगला खेळ दाखवलेला आहे ओव्हरऑल श्रेय अंबरच्या टीमनं. चला लुझर वर्सेस लुझर. अर्थातच एका बाजूला कोरबगाव धामणी आणि विपक्षामध्ये प्रीतम इलेव्हन टीम. अशी पुढची मॅच आपल्याला पाहायला भेटते. फिल्डिंग करणारे संघ लगेचच फिल्डिंग सेट करा. तोपर्यंत आपण प्लेअर ऑफ द मॅच इथे देणार आहोत. या आकर्षित कॅप या स्पर्धेमध्ये दीक्षा बिल्डिंग मटेरियल सप्लायचे रोशनजी शेलार आणि तथा विनायकजी सावंत साहेब यांच्याकडनं आम्हाला मिळाल्यात. ते यावेळेस आपण वितरित करूयात ही आकर्षित कॅप प्लेअर ऑफ द मॅचची.